जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, कमी टाईममध्ये आपण जास्त प्रश्न बघणार आहोत जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे ठरेल। आता प्रश्न क्रमांक 1 आपल्या समोर आहे। सिंधू संस्कृतीत एक मोठे स्थानग्रह कोठे सापडलेले आहे बघा। तर बघा, सिंधू संस्कृतीमध्ये एक मोठे स्थानग्रह मोहेंजोदरो या ठिकाणी सापडलेले आहे। चला पुढे रिव्हिजन म्हणून देखील हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आता प्रश्न क्रमांक 2 आपल्या समोर आहे। जर्मनीचे एकीकरण कोणी केले? जर्मनीचे एकीकरण कोणी केले असा प्रश्न आपल्या समोर आहे। तर उत्तर आपल्या डोळ्यासमोर आहे, बिस्मार्क। बिस्मार्क यांनी जर्मनीचे एकीकरण केले। चला पुढील प्रश्न आपल्या समोर आहे। प्रश्न क्रमांक 3, LPG पूर्ण विस्तार काय आहे बघा। तर द्रवरूप पेट्रोलियम वायू आहे ते। प्रश्न क्रमांक 4 आपल्या समोर आहे। फ्री थ्रो हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? तर बास्केटबॉल या खेळामध्ये फ्री थ्रो हा शब्द वापरला येतो। चला पुढे बघा, आपण कमी टाईममध्ये जास्त प्रश्न घेणार आहोत। व्हिडिओची स्पीड खूप जास्त असेल कारण की आपले प्रत्येकाची एक्झाम जवळ आलेली आहे, तर आपल्याकडे टाईम जे काही कमी आहे। तर रिव्हिजन म्हणून देखील हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। 5 नंबरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? तर बघा, व्हेल मासा हा जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे। पुढे प्रश्न क्रमांक 6 आपल्या समोर आहे। सेल्सियस आणि फॅरनहाइट तापमान किती तापमानाला समान असते? तर 40 अंश। प्रश्न क्रमांक 7 आपल्या समोर आहे। कोणत्या देशाची भूसीमा जास्तीत जास्त देशाशी आहे? तर बांगला या देशाची भूसीमा जास्त देशाशी आहे बघा। पुढील प्रश्न क्रमांक 8, जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन DC या ठिकाणी जागतिक बँकेचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 9 आपल्या समोर आहे। संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय आहे। पुढील प्रश्न क्रमांक 10 बघा, 2 मिनिटात आपण 10 प्रश्न बघितले, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे। 10 नंबरचा प्रश्न, सिंधू संस्कृतीचे बंदर कोणते? तर लोथल। पुढील प्रश्न क्रमांक 12 आपल्या समोर आहे। खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ किती आहे? तर बघा, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ 4 वर्षाचा असतो। प्रश्न क्रमांक 13 आपल्या समोर आहे। हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा, हिंदी दिवस हा आपण 14 सप्टेंबरला साजरा करतो। प्रश्न क्रमांक 14, पितळ हे कशाचे मिश्र धातू आहे? पितळ हे कशाचे मिश्र धातू आहे? तर तांबे आणि कथिल्याचे मिश्र धातू आहे पितळ। प्रश्न क्रमांक 15 आपल्या समोर आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य किती देश आहेत? तर 5 देश आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, लाल त्रिकोण हे कशाचे प्रतीक आहे? तर कुटुंब नियोजन कार्यक्रम, लाल त्रिकोण। प्रश्न क्रमांक 17, भगवान बुद्धाचा ज्ञान कुठे मिळाले? तर बघा, भगवान गौतम बुद्धाला ज्ञान बोधगया या ठिकाणी मिळाले। प्रश्न क्रमांक 18 आपल्या समोर आहे। आर्य समाजाची स्थापना कोणी केली? हा खूप सोपा प्रश्न आहे। तर बघा, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतीजी यांनी केली। प्रश्न क्रमांक 19 आपल्या समोर आहे। पंजाबी भाषेची लिपी काय आहे? तर बघा, पंजाबी भाषेची लिपी गुरुमुखी आहे। आपल्या मराठी भाषेची लिपी देवनागरी। प्रश्न क्रमांक 20, भारतीय मुख्य भूमीचा दक्षिणेकडील किनारा कोणता आहे? तर कन्याकुमारी। 21 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। भारतात सूर्य
सर्वात आधी कोणत्या राज्यात उगवतो? तर बघा, भारतामध्ये सर्वात अगोदर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सूर्य उगवतो. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनौ, मध्य प्रदेशची भोपाळ, कर्नाटकची आहे बँगलोर. आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी काय हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. 22 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. कोणत्या रोगाच्या उपचारासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो? मधुमेह, त्यालाच आपण शुगर म्हणतो. 23 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? आसाम. आसाम राज्यातील प्रसिद्ध सण आहे बिहू. या राज्याची राजधानी आहे दिसपूर. बिहार राज्याची राजधानी पटना. तामिळनाडूची आहे चेन्नई आणि महाराष्ट्राची मुंबई. पुढील प्रश्न क्रमांक 24. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर व्हिटॅमिन सी. प्रश्न क्रमांक 25 आपल्यासमोर आहे. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर सर विल्यम बेंटिंक. प्रश्न क्रमांक 26. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? चीन या देशामध्ये कागदाचा शोध लागला. शून्याचा शोध आपल्या भारतामध्ये लागलेला आहे, ते आर्यभट्टजी यांनी लावलेला आहे. 27 नंबरचा प्रश्न. गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव काय होते? सिद्धार्थ. पुढील प्रश्न क्रमांक 28. भारतातील सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? तर ते आहे राष्ट्रपती. सध्या राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मूजी. 29 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा येतो? तर ए या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. आपण असं म्हणतो की ए अंधळ्या. तर रात आंधळेपणा ए या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येतो. पुढील प्रश्न क्रमांक 30 आपल्यासमोर आहे. पोंगल हा कोणत्या राज्याचा सण आहे? तामिळनाडू या राज्याचा सण आहे पोंगल. पुढील प्रश्न क्रमांक 31. गिद्दा आणि भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? पंजाब या राज्याचे लोकनृत्य आहे गिद्दा आणि भांगडा. 32 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? तर त्यांचं नाव आहे जॉन लोगी बेअर्ड. 33 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. भारताची पहिली महिला शासक कोण होती? तर तिचं नाव आहे रजिया सुलताना असं तिचं नाव आहे. 34 नंबरचा प्रश्न. मासे कोणाच्या मदतीने श्वास घेतात? तर गिल्स, त्यालाच आपण कल्ले म्हणतो. पुढील प्रश्न क्रमांक 35. इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला? भगतसिंगजी यांनी. 36 नंबरचा प्रश्न. जालियनवाला हत्याकांड कधी आणि कुठे घडले? 1919 इसवी सन पूर्वी. कुठे घडले? अमृतसर. 37 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. मानवी शरीराचा सामान्य रक्तदाब किती असतो? 80 ते 120. 39 नंबरचा. उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस कधी असतो? 22 डिसेंबर. पुढे 40 नंबरचा प्रश्न. रामचरितमानस कोणी लिहिले? तुलसीदास. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे. 41 नंबरचा. पहिले आशियाई खेळ कधी आणि कुठे आयोजित केले गेले? मे 1951 मध्ये. कुठे आयोजित केले गेले? तर नवी दिल्ली या ठिकाणी. 42 नंबरचा प्रश्न. वातावरणाचा दाब कोणत्या उपकरणाने मोजला जातो? तर बॅरोमीटर. बघा, अशा नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका. आपण खूप कमी टाईममध्ये जास्त प्रश्न घेतले. 43 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. हरियाणातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आणि ते कुठे आहे? भगतसिंग महिला विद्यापीठ, कानपूर. पुढील प्रश्न.
46 नंबरचा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? चीन. 47 राष्ट्रपती लोकसभेत किती सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात? तर 2.